तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकलेलं आहे. स्तोत्र 69 आणि त्याच्या 9 वचनामध्ये तुम्ही ही गोष्ट पाहताल की तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकलेलं आहे. आणि म्हणून या सोमवारच्या दिवशी मंदिर स्वच्छ केलं गेलं. हा जो सोमवार आहे हा मंडळीच्या इतिहासामध्ये मंदिर स्वच्छ करण्याचा सोमवार म्हणून धरला जातो. मग त्याचं स्ट्रक्चर आलं, मी तुम्हाला सांगितलं की मंडळी एकत्र येते आणि मंदिर स्वच्छ करते. नंबर 2, मंदिर जे आहे, आजचं जे मंदिर आहे किंवा मंडळ आहेत, आम्हाला मंडळामध्ये तीच गोष्ट पाहायला मिळते जी येशू ख्रिस्ताच्या काळी होती. अनेक मंडळांमध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी लिटरली लुटमार चाललेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर लिटरली करप्शन चाललेलं आहे. पैशांना धरून, व्यवहारांना धरून, चर्चमधल्या वस्तूंना, गोष्टींना धरून अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मंदिराला विटाळत आहेत. मंडळीत येणारा पैसा असेल, याला धरून त्या ठिकाणी भयंकर प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. मंडळीतल्या व्यवहारांना धरून भयंकर प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. इतकंच नाही, मंडळीमध्ये अशा पण काही गोष्टी चालू आहेत की ज्या अशुद्ध गोष्टी, ज्याला आम्ही पाप म्हणतो, व्यसन म्हणतो, ज्याला आम्ही व्यभिचार म्हणतो, ज्याला आम्ही गटबाजी म्हणतो. अनेक मंडळांमध्ये फक्त राजकारण चालू आहे. काही देवाचं काम नाही, काही देवाची पवित्रता नाही आहे, देवाची उपस्थिती नाही आहे. एकमेकाला खाली ओढणं, एकमेकाला नाव ठेवणं, काही मंडळांमध्ये भांडणं तडणं आहे. इतक्या भयानक गोष्टी आहेत. वैमनस्य आहे. या सोमवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताने मंदिर स्वच्छ केलेलं आहे. मी आपल्याला आव्हान करेल, हा पवित्र सोमवार पाळत असताना जर अशी एखादी गोष्ट आपल्या जीवनात असेल, विशेष करून मंडळीमध्ये, की जी मंडळीला भ्रष्ट करत आहे, एखादं पाप, एखादं व्यसन किंवा एखादं अफेअर किंवा एखादं देवाला नावणारी घाणेरडी पाप, मग ती पैशांना धरून, लोकांना धरून, व्यवहाराला धरून आम्हाला त्या गोष्टीला दूर करावं लागेल आणि ते मंदिर उभारावं लागेल. ती मंडळी आज देवाला पाहिजे जी शुद्ध आणि पवित्र आहे. 1 पेत्र 1:15 म्हटलं, पवित्र असा, कारण तुम्हाला पाचारण करणारा पण पवित्र आहे. आणि म्हणून हा जो सोमवार आहे हा आमच्यासाठी एक चॅलेंज आहे की आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे, शुद्ध जीवन जगलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याचं रक्त सांडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. आमचं शरीर देखील देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराला स्वच्छ आणि पवित्र ठेवणं ही आपली सर्वात वरची जबाबदारी आहे. जर आज माझ्या जीवनात एखादं व्यसन, एखादी घाणेरडी सवय, एखादा घाणेरडा स्वभाव, एखादी घाणेरडं अडिक्शन असेल तर आज ते फेकून द्यावं लागेल. कोणाबद्दल जर विचार काही घाण असतील, जर माझ्या जीवनामध्ये काही अशा घाणेरड्या गोष्टी राज्य करत असतील, जगिकता आली असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त आजच्या दिवशी देखील मंदिर परत एकदा स्वच्छ करू इच्छितो.